होळीच्या पहिल्या दिवशी डीमार्ट मध्ये गेलो होतो आणि सणावाराच्या पहिल्या दिवशी जर डीमार्ट मध्ये गेलो तर हमखास वेटिंगवर थांबावंच लागतं आणि तेच झालं, आम्हालाही वेटिंगवर थांबावंच लागलं. शक्यतो डीमार्ट मधले कपडे मी घेतच नाही, कारण की डीमार्ट मधले टॉप्स मला आवडतच नाही. तरी का कुणास ठाऊक प्रत्येक वेळेस येऊन मी बघते. आता तांदूळ वगैरे मी कधी डीमार्ट मधनं घेतच नाही, कारण की आमचे घरचेच तांदूळ असतात. पण तुमच्यासाठी म्हटलं आजचा भाव तांदूळचा सांगावा. वाडा कोलम आणि इंद्रायणी तांदूळचा हा काय भाव आहे. आणि डीमार्ट मध्ये आल्यावर जर काही या सोबतीला खाल्लं नाही तर आमच्या चिल्लर कंपनीचा असा मोठा फुगा फुगतो ना की मग बास रे बास. दुसऱ्या दिवशी होळी होती म्हणून पुरणपोळीचं जेवण करायचं होतं. त्याच्यासाठी सर्वात आधी भात ठेवून दिला होता आणि कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ शिजायला ठेवून दिली होती. आणि आज मी पुरणमध्ये साखर वापरते नेहमी, पण आज गुळ वापरला, पण पुरणपोळी चवीला छान झाले होते. आता होळीच्या दिवशी पुरणपोळी बनवली होती आणि आम्ही सगळे संध्याकाळी जाणार होतो होळी बघायला, पण अचानक आमचं जायचं कॅन्सल झालं म्हणून आमचं सगळ्यांचाच मूड ऑफ झालेला. पण म्हटलं जाऊ दे, होतं कधी कधी असं. चला तर परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.